तर हैदराबाद गॅझेटियर संदर्भात काढलेल्या GR विरोधात भुजबळांनी कोर्टात जाण्याची तयारी दर्शवली। सोमवार किंवा मंगळवारी कोर्टात जाण्याचा विचार असल्याचं भुजबळ म्हणाले। उपोषण, मोर्चा आणि GR फाडून निदर्शनं करणं थांबवा असं आवाहनही भुजबळांनी ओबीसी नेत्यांना केलंय। मला कल्पना आहे आज, कारण भुजबळ साहेब आज मंत्रिमंडळाच्या बैठकीला होते की नाही, पण मी आज थेट पुण्यावरून या ठिकाणी आलो। एक भूमिका वारंवार स्पष्ट राहिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा, की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता ओबीसीच्या आरक्षणावरती काय परिणाम होणार आहे याचा संदर्भातला ते अभ्यास जरूर करत असतील। शेवटी 1-2 दिवस याच्यातली स्पष्टता आली, मग त्याच्यावरती भाष्य करणं अधिक उचित होईल। नाही, माझ्या मते तरी मिळालं नाही। त्यांच्या मते काय मिळालं त्याच्यावर मी भाष्य करू शकत नाही, पण मी जो अभ्यास केला त्याच्यानुसार नवीन काही या शासन निर्णयामध्ये दिलेलं नाही आणि त्याच्यामुळे आमच्या ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही। नाही तर आमच्या 14 मागण्या आहेत। 14 मागण्या, उर्वरित मागण्यांवर सरकारसोबत चर्चा करून त्याबाबत सरकार जो आम्हाला निर्णय देईल तो, त्यामुळे त्या निर्णयाने जर आम्ही समाधानी झालो तर आम्ही आमचं आंदोलन सुद्धा मागे घेऊ। जो निर्णय आम्ही घेतलाय तो कायद्याच्या चौकटीत बसवून घेतलेला आहे, कायदेशीर आणि नियमाला धरून घेतलेला आहे। GR मध्ये देखील त्याचा उल्लेख स्पष्टपणे केलेला आहे। त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही। कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला मिळतील आणि ही करत असताना ओबीसी समाजाचं कुठलंही नुकसान होऊ नये ही भूमिका देखील सुरुवातीपासून सरकारची होती, ती आहे।